अंबाई धबधबा ट्रेक करायचा मुलांना आपल्याला आज बरं का. हा अंबाई धरण आहे. अंबाई धरणाचा हा सिपेज वॉटर येते ऍक्च्युली. त्या धरणातून ते पाणी बाहेर येतं एका बाजूनी म्हणजे झिरपतं थोडक्यात आणि त्याचा तो धबधबा तयार होतो. तुम्हाला शंका आली असेल की मे मध्ये एप्रिल मध्ये कसं काय पाणी धबधब्याला, त्याचं कारण ते धरणाचं एक प्रकारचं आउटलेट आहे ते. मित्रांनो बघू शकता या निबिड अरण्यात आलोय आम्ही आता त्र्यंबकेश्वरच्या पुढे. आणि या रविवारचा ट्रेक जल्लोषचा ठरलेला आहे अंबाई धबधबा. त्या प्युअर जंगलामध्ये करवंदांचा आनंद घेताना. शाबाश, थँक्यू. मित्रांनो नमस्कार. त्र्यंबकेश्वरच्या या निबिड दाट अरण्यामध्ये आता हा जल्लोषचा रविवारचा ट्रेक ठरलेला आहे आणि तो ठरलेला आहे एका धबधब्याला. मगाशी ऐकल्याप्रमाणे तो आहे अंबाई धबधबा. निश्चितच आश्चर्य वाटेल की मार्च संपून आता एप्रिल सुरू होत आहे आणि अशा वेळी या ठिकाणी एप्रिलमध्ये देखील हा धबधबा कसा काय चालू असेल तेच पाहण्यासाठी आपण आता जाऊया. ही अशी कसरत करत करत उतरावं लागतं कारण हा उतार तीव्र आहे. तुम्ही बघू शकता की या बाजूने अगदी उंच उंच डोंगर आणि हे अत्यंत दाट जंगल आहे. या बाजूने साधारणतः अर्धा तास उतराई करत आम्ही आलो आहोत आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. या झाडाच्या त्या टोकाला शेवट बाजूला इथे धबधबा आहे. लांबून धबधबा दिसत असेल म्हणजे या वेळी सुद्धा हा धबधबा प्रवाहित आहे. सह्याद्रीमध्ये युजली बरेचसे ट्रेक असेच आहेत की ट्रेक सुरू झाल्यावर चढाई असते आणि नंतर उतराई म्हणजे आरामात येतं. परंतु या ठिकाणी उलट आहे चित्र. इथे पहिल्यांदा आपल्याला उतरून जायचंय. तीव्र उतार, खाली पानगळ, घळी आणि येताना मात्र कडक उन्हामध्ये आपल्याला बरीच मोठी चढाई करत यावं लागतं. दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्यामध्ये जल्लोष अंबाई धबधब्याचा ट्रेक आयोजित करत असतो. कारण उन्हाळ्यामध्ये इतर ठिकाणी कुठेही धबधबे नसतात. या ठिकाणी धबधब्याला मुबलक प्रमाणात पाणी असतं आणि उन्हाळ्याचा जो काही गरमी आहे ती गरमी कमी करण्यासाठी जल्लोष नियमितप्रमाणे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये हा ट्रेक आयोजित करत असतो. आणि या ठिकाणी बहुसंख्य जल्लोषचे मेंबर उपस्थित आहे. सगळ्यांनी अतिशय आनंद घेतलेला आहे. या ट्रेकचं वैशिष्ट्य असं आहे की खाली उतरावं लागतं आणि मग त्यानंतर चढाई करावी लागते. त्यामुळे असा अतिशय आनंद होत आहे. एका मोठ्या दमवणाऱ्या उतराईनंतर बऱ्याचशा निसरणीनंतर आता आपण धबधब्याच्या प्रवाहात पोहोचतो. इथं एक हॉल्ट घेणं अत्यंत आवश्यक आहे. सगळे इथे येऊन थांबलेले आहेत. थोडे विसावत आहे आता इथं. धबधब्याच्या प्रवाहात आलेलो आहे आपण आणि हे बघा या दृश्यासाठी आपल्याला यायचंय. निखळ, नितांत सुंदर वाहतं पाणी आणि तितकाच सुंदर सह्याद्रीचं हे दृश्य. मोठ्या मोठ्या दगडांमधली चढाई निश्चितच दमवणारी आहे आणि आपल्याला अजून त्या पुढच्या घळीच्या मध्ये जायचंय जिथे धबधबा आहे. परंतु धबधब्याच्या अलीकडेच तुम्ही पाहू शकता वाहत्या पाण्याचा इतका प्रचंड प्रवाह आहे म्हणजे धबधब्याखाली किती मजा येईल. आणि या दृश्याचा आनंद घेत या धबधब्यात येणं किती आवश्यक आहे. उन्हाळ्यात इथलं काय फील असेल हा फक्त आपण कल्पनाच केलेली बरी. आणि मित्रांनो आता आपण येऊन पोचलेलो आहे अखेर
अखंड एका मोठ्या दमवणाऱ्या ट्रेक नंतर हा पहा, हा अंबई धबधबा आहे ना, ट्रेमेंडस. इथे शब्द कमी पडतात, डोळे विस्फारतात आणि साहजिकच सह्याद्रीच्या कुशीत काय म्हणतात ते फील तुम्हाला केवळ आणि केवळ सह्याद्रीमध्ये येऊनच भेटू शकतं. ऐन उन्हाळ्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रवाहाने मोठा प्रपात वरून कोसळतो आणि त्याच्या खाली जो डोहा आहे, त्या डोहाच्या थंडगार पाण्यामध्ये जेव्हा आपण वरतून येताना तापलेलो असतो, त्या डोहाच्या पाण्यात कुदण्यात, आंघोळ करण्यात, डुबण्यात एक मजा असते. आणि निश्चितच हा सह्याद्री आपल्या आईसारखा आपल्याला एका कवेत घेतो, कुशीत घेतो, बापाची माया देतो. आणि जेव्हा याच्या शीतलतेमध्ये मन रमतं, तेव्हा तो आनंद तुम्ही कुठल्याही प्रकारच्या संपत्तीमध्ये, पैशामध्ये, आर्थिक मोबदल्यामध्ये विकत नाही घेऊ शकत मित्रांनो. यस. मजा, खरी मजा. कारण इथं सह्याद्रीमध्ये येऊन तुम्ही जर तुमचं बालपण विसरला नाही आणि लहान मुलाप्रमाणे बागडला नाही, तर अजिबात तुमचा सह्याद्रीमध्ये येण्याचा देखील काही अर्थ उरत नाही मित्रांनो. इथे वेगवेगळ्या प्रोफेशनचे, वेगवेगळ्या व्यवसायाचे, पदाचे, प्रतिष्ठेचे, समृद्धीचे प्रतीक असले वेगवेगळे प्रत्येकजण. तरीही प्रत्येकजण इथं आल्यानंतर आपलं वय, पैसा, पद, प्रतिष्ठा, पद विसरतं आणि इथं एकदम दिलखुलासपणे सह्याद्रीचा आनंद घेताना दिसतं. आणि हीच खरी समृद्धी आहे मित्रांनो. तुम्हीही असंच जगा. ट्रेक संपला, आम्ही आता निघालो परतीच्या प्रवासाला आणि रस्त्यात आता गळीमध्ये कुठेतरी जागा शोधून प्रॉपर ठिकाणी आता सगळ्यांची लिहारी होईल आणि त्याच्यानंतर खरी कसरत चालू होईल, ती म्हणजे चढायची. या देवाचं नाव म्हणजे आम्ही फोटो काढतो. आजचा ट्रेक अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारे झालेला आहे. सगळ्यांनी मनसोक्त आंघोळी केल्या, मस्त वॉटरफॉल खाली भिजले आणि आता जाता जाता मस्त घाम पण निघतोय आणि सगळ्यांचा चांगला कुच्चा मोड ट्रेक झालेला आहे. पुढच्या वेळेस बाकीचे राहिलेल्यांनी जरूर या आणि तुमचाही कुच्चा मोडून घ्या. धन्यवाद. दीपक काय म्हणतो? कसं चालू दीपक? अतिशय अवघड अशी चढाई होती, खूप दम लागला पण मजा आली. धन्यवाद. जी असं वाटलं होतं चढताना खूप मजा येईल आणि खूप कस लागेल, तरी अजून वरती आलोय पण काही मजा नाही आली. असं वाटतं परत खाली जाऊन एकदा मारावंच लागेल. धबधबा, सुंदर धबधबा, नक्की निसर्गाचा, अंबई धबधब्याचा आनंद घ्या आणि निसर्गाचा आनंद घ्या. चलो. अंबई धबधबा उन्हाळ्यातील धबधबा खूप सुंदर आणि एकदम अप्रतिम आणि एकदम सुंदर वातावरणात उन्हाळ्यात केला पाहिजे. माझ्या चेहऱ्याकडे बघूनच वाटत असं कशी लागते. मध्ये थंडावा देणारा आजचा हा अंबाई धबधबा अतिशय सुंदर ट्रेक झाला. जल्लोषने खूपच छान ट्रेक आयोजित केला होता. अंबाई धबधबा खरंच खूपच छान होता, खूप मजा आली. आज अंबाई धबधबा हा ट्रेक आयोजित केला होता. हा वरतून खाली जाऊन वॉटरफॉलमध्ये आंघोळ करून परत वरतून आपला घामाने आंघोळ करावी असा ट्रेक होता. ट्रेक हा खूप छान केला होता आणि मजा आली. जल्लोष. एवढ्या उन्हाळ्यामध्ये एकमेव वाहत असलेला धबधबा आज खूप छानपैकी एन्जॉय केला. 100 फूट त्याची उंची होती, खूप मजा आली. धन्यवाद. आज सकाळी आम्ही अंबाई वॉटरफॉलवाला ट्रॅक केला आहे. उतरताना एकदम सुंदर वाटलं, आंघोळ केली अजून सुंदर, थकवा निघाला. पण चढताना पूर्ण हवा निघून गेलेली आहे. उन्हाळ्यात करावा हा ट्रॅक, हिवाळ्यात तर बिलकुल होणार नाही.